एकाने तर गाणंच गाजविलं महाराष्ट्रभर, आई माझी मायेचा सागर. मायेचा सागर, पण कुठं आहे काही पता नाही. आमच्याकडे कीर्तन करत असलाच आहे. भला आईवर सांगायचा, आईवर, आणि मरून पडलेली पता लागला नाही कुठं भावाच्याकडे राहिली की कांगल म्हणून नाही. आम्ही सुधारलं नाही ना, तुम्हाला सुधरा म्हणायची काय आमची अवकात आहे हो? अवकात सांगा अवकात आहे का? अवकात तुम्हाला चांगलं वागा, आम्हीच वागणार नाही तुम्हाला चांगलं वागा म्हणून. हेच व्हावी माझी आस, जन्मोन जन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी. प्रस्तुत धर्मानुरागे, धर्मप्रेमी, परमार्थ प्रेमी उपस्थित सर्व भाविक भक्तगण, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद रामकथा समस्त ग्रामस्थ मंडळी मोजे सवडकराच्या सवडीनुसार चालत असलेला हा 10 दिवसीय नाम सप्ताह, आणि या सप्ताहातील आज 9व्या दिवसाची जागराच्या कार्य कीर्तनाची सेवा योगायोगानं माझ्याकडे आहे. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग असून, या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय 6 प्रकारच्या मागण्या करतात. 6 प्रकारच्या मागण्यामध्ये जगद्गुरु तुकोबराय यांनी एक आशा व्यक्त केली, अपेक्षा व्यक्त केली, आणि आशा आणि अपेक्षेच्या नंतर कोणाकडे तरी काही मागावा अशी इच्छा झाली, किंवा कोणीतरी एखादा मागा म्हणून ज्या वेळेला घरला येतो त्यावेळेला तुकोबराय काही गोष्टी मागतात. एक, जन्मोन जन्मी तुझा दास, पहिली मागणी. दुसरं, पंढरीचा वार करी. तिसरं, वारी चुको नेदी हरी. चौथा, संत संगे सर्व काळ. पाचवा, अखंड प्रेमाचा कल्लोळ. आणि शेवटी तुकोबराय म्हणतात, चंद्रभागे स्नान तुका मागे हेचे दान. मग ज्या अर्थी तुकोबराय भगवान परमात्म्याकडं इच्छा व्यक्त करतात, आशा व्यक्त करतात. मुळामध्ये मागणी मागत असताना मागणी कुणाकडे मागावी, मागणी कोणी मागावी, आणि मागत असताना काय मागावं, या 3 गोष्टी मुळामध्ये अगोदर जाणून घेणं महत्वाचे आहेत. एक, मागणी कोण मागावी, तर त्याचा अर्थ असा आहे की ज्याच्याकडं नाही त्यानं मागावं. हा पहिला मुद्दा आहे. जर समजा ज्याच्याकडे आहे आणि तो जर व्यक्ती मागायला गेला तर समोरचा व्यक्ती सहजच म्हणत असतो, तू ज्या अर्थी मला जे मागायलास ते तुझ्याकडे नाही का? माझ्याकडे आहे. मग तुझ्याकडे जर असेल तर तू मला कशाला मागायला आलास? म्हणजे केलेली अपेक्षा, केलेली इच्छा, केलेली मागणी पूर्ण होणार नाही. म्हणून ज्याच्याकडं नाही त्यानं मागावं. बरं, मागावं कुणाकडं? तर ज्याच्याकडं आहे त्याच्याकडं मागावं. आणि समजा एखाद्याकडं काहीच नाही, मग आपण त्याच्याकडे मागायला जावं का? आणि समजा ज्याच्याकडे काहीच नाही अशाकडे जर आपण मागायला गेलो तर आपली इच्छा पूर्ण होणार नाही, आपली आशा पूर्ण होणार नाही, आणि आपली मागणी सुद्धा पूर्ण होणार नाही. आणि तिसरी गोष्ट, मागायचं ते काय मागावं हे महत्वाचा मुद्दा आहे. काय मागावं? सामान्य माणसाचं मागणं वेगळं आहे, संतांचं मागणं वेगळं आहे. सामान्य माणसाला सरासरी देव तर प्रसन्न होतच नाही. आणि समजा झाला एखादी वेळेला आणि देवाने जरी सांगितलं, बाळा काय पाहिजे, कशा करता आराधना करताय, कशा करता तुम्ही भक्ती करताय, साधना कशा करता करताय, तर त्याने सांगितलं माझी काहीतरी अपेक्षा आहे, माझी काहीतरी इच्छा आहे,
पण काय इच्छा आहे असं जर म्हणलं तर सामान्य माणूस काय मागल? वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य, ह्याच्यापेक्षा वेगळं काही मागणार नाही. पण संतांचं मागणं असं आहे की ते स्वतःसाठी नसतं, तर ते सगळ्या जगतासाठी असतं. विठाला 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 विठाला, सगळ्या जगतासाठी असतं. मागणं दोन प्रकारचं आहे, एक उचित मागणं आणि दुसरं अनुचित मागणं. उचित मागणं याला म्हणतात की योग्य असेल आणि जगताच्या उपयोगी असेल त्याला उचित मागणं असं म्हणायचं. आणि जगाच्याही उपयोगी येत नाही आणि कालांतरापर्यंत अलौकिक असं मागणं आपल्याकडेही येत नाही, त्याला अनुचित मागणं म्हणतात. आता उचित आणि अनुचित हे दोन भाग बघू आपण. मागणं योग्य असतं, पण कुणाकडे मागणं योग्य असतं मला सांगा. आता आपल्या घरामध्येच एखाद्या स्त्रीनं आपल्या पतीला म्हणावं, म्हणजे मालक अहो माझी साडी फाटली, एक साडी घेऊन या. आता साडी फाटली, साडी घेऊन या म्हणणं हे मागणं कसं आहे? हे मागणं उचित आहे, योग्य आहे. आणि तीच स्त्री जर म्हटली आज मला खूपच कंटाळा आलाय आणि आजच्या दिवस साडी धुवून टाका, ही मागणं कसं आहे? ही इच्छा कशी आहे? अनुचित आहे. म्हणून एक उचित मागणं आणि दुसरं अनुचित मागणं. पहिला आपण विषय रेखाटला, हाताळला, काय मागावं हे सुरुवातीला कळालं पाहिजे. आणि दुसरं कोणाकडं मागावं ही महत्वाचा विषय आहे. मग कोणाकडं मागायचंय? ज्याच्याकडं तीन गोष्टीने जो परिपूर्ण आहे त्याच्याकडं मागायला जावं. कोणत्या तीन गोष्टी? एक तर तो उदार असला पाहिजे, दुसरं तो स्वतंत्र असला पाहिजे आणि तिसरं तो श्रीमंत असला पाहिजे. ह्या तिन्ही गोष्टीपैकी एकही जरी गोष्ट कोणाकडे कमी असेल तर तो दाता होऊ शकत नाही. आणि जर दाता होऊ शकत नाही तर त्याकडं आपण कोणत्या तरी भावनेनं बघणं, आशेनं बघणं थोडंसं चुकीचं आहे. म्हणून कुणाकडे मागायला जावं तर सुरुवातीला तो उदार असला पाहिजे. उदार किती उदार असला पाहिजे? तर एवढा उदार असायला पाहिजे की कधी कधी स्वतःकडे जरी नसेल तर इतराकडून कोण पण घेऊन आलेल्या मागायला जो येतो त्याला देणारा असावा, त्याला उदार म्हणतात. कर्ण ज्या वेळेला रथातून जात होता, कर्णाकडे अशी काही श्रीमंती होती का? एका बाजूला भाऊ आहेत, पण भावाची श्रीमंती आपल्या उपयोगाची नाही. आणि ज्या बाजूनं कर्ण राहतोय ते तर भावकीतले, ते काही आपल्याला सहकार्य करणारे नाही. तर कर्ण असा काही श्रीमंत नाही, पण उदार शब्द आपण ऐकला की आपल्याला आठवण कोणाची येते? कर्णाची येते. उदार म्हणलं की कर्ण. रथामधून जात असताना समोरून एक व्यक्ती आला, गरीब व्यक्ती. रथाला हात दिला आणि सांगितलं, म्हणले महाराज माझ्या मुलीचं लग्न आहे आणि मला तुमच्याकडून काही अपेक्षा आहे, तुम्ही काहीतरी मला द्यावं अशी माझी इच्छा आहे. कर्णानं एकच विचार केला, मागायला व्यक्ती आलाय, त्याला गरज पडलेली आहे, मुलीचं लग्न आहे, परंतु आता जवळ माझ्यापाशी देण्याकरता काहीही नाही, जवळ काहीच नव्हतं. असा विचार करता करताच दुर्योधनाची पत्नी भानुमती समोरून आली. मनामध्ये विचार आला की आज जो माझ्याकडे मागायला आलाय त्याची आता इच्छा पूर्ण होणार आहे. कर्णानं रथाच्या खाली उडी घेतली आणि दुर्योधनाच्या पत्नीचे गळ्यातले अलंकार काढून घेतले. भानुमतीने शब्द सुद्धा केला नाही की माझ्या गळ्यातले तुम्ही अलंकार कसे काय काढून घेता. अलंकार काढून घेतले आणि त्या गरीब व्यक्तीला देऊन टाकले. भानुमती घरी गेली, रुसून बसली. दुर्योधनानं विचारलं, म्हणले रुसायला काय झालं नेमकं? तर भानुमतीनं सांगितलं, म्हणले तो तुमचा मित्र. कोण? तो कर्ण. काय केलं म्हणले कर्णानं? अहो खुशाल रस्त्यामध्ये, भर रस्त्यामध्ये माझ्या गळ्यामध्ये हात घातला आणि माझ्या गळ्यातले दागिने काढून घेतले.
दुर्योधनानं विचारलं दागिने का काढून घेतले, काढून घेण्याचं कारण काय. नाही म्हणले त्यांच्याकडे कोणीतरी मागायला आला होता आणि माझ्या मुलीचं लग्न आहे म्हणला आणि मागत होता तर खुशाल माझे दागिने काढून घेतले. दुर्योधनानं सांगितलं भानुमती, अगं तो कर्ण आहे, उदार आहे, तो जगावर उपकार करणार आहे, कोणी आला त्याला वापस पाठवत नाही आणि देत असताना तो स्वतःचा आहे का दुसऱ्याचे पाहत नाही महाराज, का पाहतो. उपकारी नाही देखत आपदा, 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 उपकारी नाही देखत आपदा. पुढीलाची सदा दयाची ती, पुढीलाची सदा दयाची ती, उपकारी नाही देखत आपदा, उपकारी नाही देखत आपदा, उपकारी नाही देखत आपदा, उपकारी नाही देखत आपदा. उपकारी नाही देखत आपदा, पुढीलाची सदा दयाची ती. ते आपलं आहे का दुसऱ्याच आहे पाहत नाहीत. मग जो उदार असेल त्याच्याकडेच मागायला जावं पहिलं. दुसरं, तो स्वतंत्र असला पाहिजे. कधी कधी असं असतं की बऱ्याच जणाला द्यावा असं वाटतंय, परंतु तो स्वतंत्र नसतो. एक मागणारा एकाच्या दारामध्ये जातो आणि दारामध्ये गेल्यानंतर आवाज देतो, अहो म्हणले भाकर नाही सकाळपासून, काहीतरी पोटाला द्या. एक स्त्री दारामध्ये उभी आहे आणि त्या स्त्रीनं सांगितलं, बाबा तू म्हणायलास भूक लागलेली आहे, मी दिला असतं पण मीच इथं मोलकरीण म्हणून काम करते, त्याच्यामुळे मी कुठून देणार आहे. म्हणजे काय, ती श्रीमंत नाही. बरं, तोच व्यक्ती दुसऱ्या दारामध्ये जातो आणि विचारतो, म्हणले माय बाप अहो काही ते खायला द्या, कपडा द्या. तर त्यांनी सांगितलं, म्हणलं दिलं असतं पण मालक गावाला गेले. म्हणजे तो स्वतंत्र नाही. आणि जो स्वतंत्र आहे, जो उदार आहे, जो श्रीमंत आहे, या तीन गोष्टी एकत्र आल्याशिवाय दातृत्व निर्माण होत नाही. विठ्ठला विठ्ठला उदार आहे, तो स्वतंत्र नाही. प्रत्येकाला द्यावा असं वाटतंय पण स्वतंत्रता आपल्या जवळ नसते. बरेच लोक स्वतंत्र नाहीत का आहेत सगळेच. कोणी स्वातंत्र्यामध्ये आहे, कोणी पारतंत्र्यामध्ये आहे. प्रत्येक जण स्वातंत्र्यात नाही. जरी बाहेर एखादा स्वातंत्र्य असेल काय, पण घरी स्वतंत्र असेल असं बी काही सांगता येत नाही. कोणी म्हणेल की हो नाही मी स्वतंत्र आहे. कधी कधी गावातली मंडळी ज्या वेळेला पट्टी मागायला घरी कधी कधी जाते ना, एखादा व्यक्ती रस्त्यात भेटतो, अहो म्हणले पट्टी राहिली सप्त्याची, पट्टी राहिली, बरं बरं जा की घरी. मग कुठं जा, घरी. का बरं, मग तुमच्याकडे काही नाही का. नाही नाही सगळं माझ्याकडेच असतंय, पण उगं घरी जा म्हणलो. म्हणजे कधी कधी काय असते, चलती नसते, स्वतंत्रता नसते. आता बाहेर आम्ही उड्या हाणतो तो भाग वेगळा आहे. एका राजानं काय केलं, एक वेळा
दौंडी दिली गावामध्ये आणि दौंडी देऊन सांगितलं, म्हणले प्रत्येक घरचा व्यक्ती मुख्य करता तो आमच्या राजवाड्याच्या समोर येईल. दौंडी दिल्यावर सगळी गावातली माणसं आले आणि आल्यानंतर राजानं सांगितलं की मी दौंडी याच्याकरता दिली, तुम्हा सगळ्यांना मी याच्याकरता इथं बोलवलंय की जो स्वतंत्र आहे, जो पारतंत्र्यामध्ये नाही, म्हणजे जे घरच्याच ऐकतात, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे जे बायकांचं ऐकतात ते एका लाईनला व्हा आणि जे ऐकत नाहीत ते एका लाईनला, 2 रांगाला व्हा. असं सवड सारखं मोठं गाव होतं महाराज. जे गावातली लोक जमले आणि जे सगळेच्या सगळे लोक ऐकणाऱ्याच्याच लाईनला लागले. टोटल गाव अख्खं ऐकणाऱ्याच्या लाईनला लागलं आणि एकच जण न ऐकणाऱ्याच्या लाईनला लागलं. राजाला आश्चर्य वाटलं, काय कमाल आहे म्हणला, एवढा कसा बहादर जल मला म्हणला, एवढाच अख्खं गाव ऐकणाऱ्याच्या लाईनला लागलं आणि एकटाच त्याला बोलून घेतलं, म्हणलं इकडे या. सगळेच्या सगळे लोक ऐकणाऱ्याच्या लाईनला लागले आणि तुम्ही एकटेच न ऐकण्याच्या लाईनला कसं काय? तर त्यानं सांगितलं, मला बायकोनं सांगितलंय गर्दीमध्ये जाऊ नको. आता ते काही वेगळं आहे का? वेगळा नाही, तोही ऐकणारच आहे, पण ऐकावं काय? जसं आपण मागावं काय हा विषय, तसं ऐकावं काय? ऐकू नये असं नाही, माझं मत नाही. स्त्रियांचं बी ऐकलंच पाहिजे. संसारातला एक खांब म्हणजे स्त्री आणि संसारातला एक खांब म्हणजे पुरुष. 2 खांब जर बरोबर असतील किंवा 2 चाकं जर बरोबर असतील तरच गाडा व्यवस्थित चालणार आहे. पण ऐकावं काय आणि ऐकू नये काय? पहिले सांगितलं उचित काय आणि अनुचित काय, मागावं काय आणि मागू नये काय. मग तो स्वतंत्र नाही आणि स्वतंत्र नसेल तर त्याच्याकडे मागायला जाऊ नये. आणि 3रा वर्ग आहे तो श्रीमंत असला पाहिजे. आणि जो श्रीमंत, आता बरेच श्रीमंत बी असतात, नाही असं नाही, श्रीमंत भरपूर लोक आहेत, पण धनानं श्रीमंत असतील का मग मनानं श्रीमंत असतील, हाही भाग बऱ्याच ठिकाणी बघा तुम्ही. आता आमच्याकडलं सांगालो, इकडं नसेल, पण आमच्याकडं जास्त मोठ्या लोकांचीच पट्टी उशीर आहे ते, आणि गरीब माणूस आधी मध्ये, हो का ही आमची पट्टी. इकडं कसं आहे, उगा आपल्यात आपलं, बाहेर नाही सांगायचं कोणाला, आहे का नाही? सगळ्याच्या पाठीमागं असतातच. आणि जरी समजा दिली पट्टी शेवटी, आता आज 9वा दिवस आहे, 9व्या दिवशी समजा दिली पट्टी एखाद्यानं, हे म्हणले आमचे 51 रुपये, उद्या काला होऊ देत नाही म्हणते, हिसाबाचं काय? काला बी होऊ देत नाही तो बरं, हिसाबाचं काय? बरेच माणसं श्रीमंत असतील, नाही असं नाही, पण मनानंही तेवढे श्रीमंत असायला पाहिजेत. श्रीमंती पण देण्याची इच्छा नाही, दातृत्व नाही, देण्याची अजिबात कसल्या प्रकारची इच्छा नसल्यामुळं तोही दाता होऊ शकत नाही. मग ह्या 3 गोष्टी जिथं आहेत त्याला शास्त्रानं कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम अशी उपाधी दिलेली आहे. आणि जो कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम आहे तो दाता होऊ शकतो. मग असा दाता कोण आहे? कोण आहे? तोच एक दान शूरदाता, तोच एक दान शूरदाता, तोच एक दान शूरदाता, तोच एक दान. विठेवरी जाचे पाऊल समान, विठेवरी जाचे पाऊल समान, विठेवरी जाचे पाऊल समान, विठेवरी जाचे पाऊल समान. तोच एक दान शूरदाता, तोच एक दान, तोच एक दान शूरदाता, तोच एक दान. विठेवरी ज्याचे पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. तो कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम शक्ती असलेला भगवान परमात्मा आहे आणि त्याच्याकडे तुकोबराय दान मागतात त्या अभंगाच्या पहिल्या चरणात. हीच भावी माझी आस, हीच भावी माझी आस, हीच भावी माझी आस,
मागणी मागतात. हीच व्हावी माझी आस. माझी इच्छा आहे. आस म्हणजे इच्छा, आशा. माझी आशा आहे की मी जे मागतोय ते तुम्ही मला द्याल, अशी मी आशा व्यक्त करतोय. मग माझं मागणं काय? मी आशा करायलो. आता प्रत्येक माणूस आशा करतोच ना. कोणी आशेच्या वेगळा, प्रत्येक माणूस इच्छा करतोच ना. कोणी इच्छेच्या वेगळा नाही. प्रत्येकाची इच्छा असते मला हे मिळावं, मला ते मिळावं. प्रत्येकाची आशा असते मी एवढं कमवावं, तेवढं कमवावं. प्रत्येकाची आशा असते मला गाडी मिळावी, मला बंगला मिळावा, मला सगळं काही मिळावं. आशा आणि इच्छा ह्या दोन्ही घेऊनच संसारिक माणूस मार्गक्रमण करत असतो. आशा आणि इच्छेच्या वेगळा व्यक्ती या जगामध्ये नाही. पण आता आशा बी दोन प्रकारच्या आहेत. एक आशा अशी आहे की ती पूर्ण होईल का हे जाणून आशा व्यक्त करावी. आता उगाच ज्याचं उत्पन्न सालाच्या काठाला 50,000चं आहे आणि ते म्हणते फॉर्च्युनर गाडी मला भेटेल का, त्यानं अपेक्षा करावी का? ज्याचं उत्पन्नच नाही त्यानं 3 मजली बिल्डिंग होईल अशी अपेक्षा करावी का? अशा सुद्धा दोन प्रकारची आहे. एक तेवढं त्याची उत्पन्नही असायला पाहिजे आणि त्यानं तेवढी अपेक्षाही केली पाहिजे. ग्रामपंचायत सदस्य म्हणेल का मी पंतप्रधान केव्हा होतो, आशा करावी का? आशा करू नये. कारण आगा आकाश घेऊसावे की तयाहुनी थोर व्हावे. ज्ञानोबराय म्हणतात आकाशाला धरायचं असेल तर उंची सुद्धा कमी जमते, हातालाच येत नाही ना. म्हणून आशाही करत असताना अपेक्षित आशा असावी, अनपेक्षित आशा नसावी. कारण कधी कधी आशा सुद्धा घातक ठरते ना. आशा फार घातक असते. आशायाम सर्व दुःखानाम, आहे का नाही? आशेपाशी नाही सुख, आशेपाशी परम दुःख. आशा सर्वाशी बाधक, मुख्य दोष आशा. आशा ही वाईट आहे. बरं आशा उपजली, कोणाला नीचत्व आणलं ना. मोठ्या कसं आहे बघा, आशा एकाला उपजली तर ती फक्त एकट्यालाच घातक ठरेल असं नाही, तर आशा आपल्या पाठीमागच्या लोकांना सुद्धा घातक ठरते. लक्षात आलं की नाही? आशा आपल्या पाठीमागच्या लोकांना सुद्धा घातक. बाबा हे का मोठा उद्योग करायचा होता आणि मोठा उद्योग करायच्या आशेनं आमच्या वडिलांनी बघा एवढा खर्च केला, एवढा खर्च केला. मग उद्योगही गेला आणि शेती विकून टाकलेला पैसाही गेला. बापाला उपजलेली आशा मुलांना सुद्धा घातक ठरते. एवढी आशा वाईट आहे महाराज. एकाचा मृत्यू जवळ आला अंतकाळ, आणि मृत्यू जवळ आल्यावर माणूस ज्या वेळेला सुरुवातीला मरतो ना, दोनदा मरतो का सुरुवातीला आणि पुन्हा? माणूस ज्या वेळेला मरतो त्यावेळेला माणसाचं सुरुवातीला काय बंद पडतंय? काय बंद पडतंय? पाठीमागच्याच बरं आहे ना. सुरुवातीला काय बंद पडतंय? इकडे कोणी मरून बघितलं नाही की नाही वाटत रे. सुरुवातीला जे माणसाचं बंद पडतंय ते बोलणं बंद पडतंय बघा. माणसं म्हणतात आता बोलणंही बंद आहे, कुठं जीव अडकलाय. श्वास गेल्यावर तर कार्यक्रम संपला ना, आहे का नाही? बोलणंही बंद आहे, आता कुठं जीव अडकलाय की असं माणसं म्हणतात. म्हणजे सुरुवातीला माणसाची वाचा बंद पडते. आणि वाचा बंद, त्या बाबाची वाचा बंद पडली, त्याला होते 4 मुलं. वाचा बंद पडल्यावर असं हातानं ते सगळ्या मुलांना असं पालवून घ्यायले. आता मुलं बी काही जिवंतपणे काही जवळ आले नव्हते, पण आता जाणारेच बाबा असं कळाल्यावर हातानं पालल्याबरोबर फटाफट चौघबी आले. त्यांनी म्हणलं माझ्या गैरहजेरीमध्ये मोठ्यालाच काही सांगून गेला तर, किंवा मोठ्याच्या गैरहजेरीमध्ये बारक्यालाच काही सांगून गेला तर. चौघही जवळ आले आणि विचारलं, म्हणले बाबा असं, म्हणजे बोलणं बंद नाही ना. असं केल्याबरोबर बाबानं असं केलं. असं केल्यावर मग पोरं म्हणले, पहिलं काही बँका वगैरे नव्हते ना, बँका वगैरे नसे. लोक काय करायचे, भिंतीमध्ये कुठंतरी जमिनीमध्ये कुठंतरी गाडून ठेवायचे आणि पुन्हा मग त्याचे नातू पंतू ते धनहुडकीत फिरायचे, मांजरा घेऊन आणि काही घेऊन. मग ते कुठंतरी गाडून ठेवायचे. मुलांना वाटलं सगळा कारभार बाबाच्या हातात होता, नक्की आता बाबानं कुठंतरी ठेवलंय. पण आता बाबाला बोलाय ना, पंचायत फार मोठी झाली. म्हणले बाबा कुठं आहे? बाबा असं करू लागले पाठीमागं. मोठा मुलगा हुशार होता, म्हणला बाबा नक्की बाबांनी मागच्या भिंतीमध्येच ठेवलंय असं मला वाटायलंय. मग
काही नाही म्हणले माती पाठीमागची भिंत पाडा, बांधा किती लागणार आहेत आणि त्या काळातलं एवढं म्हणजे काय विनोद आहे का? हा, त्याने सांगितलं पाठीमागची भिंत पाडा. पाठीमागची भिंत पाडली. पुन्हा बाबाचं तोंड इकडे फिरवलं आणि विचारलं बाबा कुठे आहे? पुन्हा बाबा पाठीमाग हात करू लागले. दुसरा मुलगा म्हणला पाठीमागच्या भिंतीकडे हात करायला रे, त्या भिंतीत असेल. मग पाडा भिंत. ती भिंत पाडली. तिसरा विचारलं म्हणले कुठं आहे? तरी बाबा असंच करायले. दोन भिंती पडल्याला बघायला म्हातार, तरी सुद्धा पुन्हा असंच करू लागलं. तिसरा म्हणला ही पाडा भिंत. चौथा म्हणला इकडली पाडा. चारी भिंती पडल्या, कुठं सापडलं नाही. आणि पुन्हा बाबाला विचारलं बाबा कुठं आहे? बाबा असं करू लागले. पोरं म्हणले नक्की कुठं तरी आहेच आता एवढं. मग म्हणले चला डॉक्टरकडं. गेले डॉक्टरकडं आणि डॉक्टरला बोलून आणलं. म्हणले साहेब आमचे बाबा काहीतरी 2-4 शब्द बोलावे असं काहीतरी औषध द्या. डॉक्टर साहेब म्हणले औषध आहे पण थोडं महाग आहे. म्हणले किती? 30,000 रुपये लागतात औषधाला. 30,000 ठीक आहे म्हणले. 5 रुपये शेकड्याचे 30,000 रुपये काढले आणि डॉक्टरला दिले. डॉक्टर साहेब आले, औषध दिलं. औषध एवढं प्रभावी होतं, बाबा बोललेच औषधागणिस. बाबा बोलले, बाबा म्हणले मुलांनो मी आता जाणार आहे थोड्या वेळामध्ये, पण ती आपली पीठ गळायची चाळणी पाठीमागच्या बाईने घेऊन गेल्या म्हणले, ती विसरू नका म्हणून सांगू लागलो. विठ्ठला विठ्ठला म्हातारं बी मेलं, घरही पडलं. 30,000 शेकड्यावरच्या अंगावर पडलेत आणि हातामध्ये चाळणी म्हणा, ती चाळायची चाळणी हातामध्ये आली. ह्याचं कारण काय? याचं कारण आहे आशा. याचं कारण काय? इच्छा आहे, आशा आहे. आणि ज्याच्या पाठीमागं अशी आशा असते, आशा करू नये असं नाही. मी 2दाच तुम्हाला सांगितलं, आशा करावी बी आणि एक आशा करू नये. हे 2 भाग आहेत. मग आशा आपण व्यक्त केली. तुकोबराय म्हणतात देवा माझी आशा आहे, माझी इच्छा आहे, मी जे मागतोय ते तुम्ही द्याल अशी मला अपेक्षा आहे. माझं मागणं तरी काय देवा? माझं मागणं काही विशेष नाही. मला घर नको आहे, मला नको नलगे मुक्ती धन संपदा. मुक्ती नको, धन नको, काही नको, ब्रह्मपद सुद्धा नको, आहे का नाही? ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेही नको, काही नको, इंद्रपद नको, काही मागणे हे आम्हा अनुचित. आम्हा अनुचित आलं का? उचित आणि अनुचित. आम्हा अनुचित नाही मागणे. का नाही? तर आमची परंपरा आहे म्हणून. वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची आमची परंपरा आहे. आम्ही एकतर कोणाकडे काही मागत नाही आणि जरी मागितलं तर आम्ही स्वतःसाठी मागत नाही. आणि माझं मागणं तरी कसं आहे? फार काही असं नाही. वरी तुम्ही आम्हाला भरपूर आशा दाखवली. कुठली? इंद्रपद घ्या म्हणलात, नको. ब्रह्मादिक पद, तेही नको. पुन्हा बऱ्याच वेळा देवाना बी आशा दाखवली की तो कोबर आहे, वर काय कमी आहे? तुम्ही इथं नुसत्या फुपुरड्यामध्ये पडायला, भामचंद्रावर, कधी देहूमध्ये, त्रास देणाऱ्या लोकांमध्ये. अहो तिथं बघा, शेत महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जिये गावी खिल्लारे कामधेनूची. तिथं चिंतामणीच्या सडका आहेत. ते तुकोबाराय म्हणत नाही, ते सुद्धा आम्हाला नको आहे. फक्त मी जे मागतोय देवा ते मला दे. काय मागितलं तर तुकोबाराय म्हणतात, जन्मोन जन्मी तुझा दास, फक्त तुझा दास व्हावं, याच्यापेक्षा अपेक्षा नाही. तुझं दास, तुझे दास्य करून न मागो आणि का खावया, धिक झाले जिने माझे पंढरी राया. दुसरं आम्ही मागणार नाही, आम्हाला इच्छा नाही, फक्त तुझं दास्यत्व पाहिजे आम्हाला. हा, कितकी कसं दास्यत्व? तुकोबरायला देवाने सांगितलं मी तुला दास्यत्व देईल. कारण 9विध भक्तीपैकी एक भक्ती म्हणजे दास्य आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही 9 प्रकारची भक्ती आणि 9विध भक्तीमधली एक भक्ती मागितली तुकोबरायने. बरं तुम्ही म्हणाल की एकच भक्ती तुकोबरायने मागितली का? एकच भक्ती? 9विध भक्तीपैकी दास्यत्व मागितलं, पण या अभंगातून दास्यत्व मागितलंय. तसं अनेक अभंग तुकोबरायांचे आहेत की तुकोबरायांनी 9विध मधले 9ला 9 भक्त्या मागितल्यात. कधी कधी अर्चनम, देवाची पूजा करणे, त्याच्याबद्दल तुकोबरायांनी धन्यता दिली की जो अर्चना म्हणजे देवाची पूजा मागतो तो सुद्धा धन्य आहे. आणि तुकोबराय इथं मागतात ते दास्यत्व मागतात की तुकोबराय म्हणतात, देवा तू जर मला जन्मोजन्मी तुझा दास केला
केलास तर जसं भक्ती क्षेत्रामधले आणि दास्य भक्तीमधले शिखराला पोहोचलेलं जीवन म्हणजे कोण? हनुमंतराय. दास्यत्व निकटपय हनुमंते केले म्हणून देखिले रामचरण. म्हणजे दास्य भक्ती करण्याकरता अग्रेसर जर कोण असेल तर हनुमंतराय. पण तुकोबराय म्हणतात, देवा तू जर मला जन्मोन जन्मी दास केलास तर मी त्या प्रकारची सेवा करील, पण एकच कर की मला जन्मून जन्मी तुझा दास कर. मग दास तुकोबराय म्हणतात, मला दास केलास ही एक बाजू झाली, अपेक्षा करतो मी की मला तू स्वीकारशील. पण दुसरं, निव्वळ दास्यत्व करू नका, कारण दास्यत्व दोन प्रकारचे. सगळ्या ठिकाणी दोन दोन प्रकारे येतील तुम्हाला. दास्यत्व कसं आहे? दोन प्रकारचं आहे. कुणाचा दास बनावं आणि कुणाचा दास बनू नये. आता कुठं कुठं कोणी कुणाचा दास बनते? सामान्य नेता, सामान्य कार्यकर्ता कुणाचा दास बनतो? वरच्या नेत्याचा बनतो का नाही? बाबा हो का, तुम्ही काही बी सांगा पण आम्हाला एवढ्या पदावर मतर घाला. त्याची सेवा करायला तयार आहे. एकाचा दास्यत्व स्वीकारच नाही आणि एकाचं दास्यत्व केल्याशिवाय राहू नये. मग दास्यत्व करावं कुणाचं? तर दास्यत्व देवाचं करावं, दास्यत्व इतराचं करू नये. देवा तू म्हणशील ना तर तुला जे शोभेल, तुझी जी इच्छा असेल त्या प्रकारचं मी दास्यत्व करील. पण दास्यत्व मी कुठेही करणार नाही. काय दास्यत्व कुठेही करणार? मला सांगा, साधना करत असताना, साधना जिथं वातावरण नाही किंवा जिथं क्षत्र नाही, जिथं तीर्थ नाही, जिथं देव नाही, तिथली साधना फलित होणं कठीण असतं महाराज, कठीण आहे. मग लोक जे साधना करत होते, साधना कुठे करत होते का? एक तर क्षेत्रावर साधना करायची, जिथं देव आहे तिथं साधना करायची, जिथं तीर्थ आहेत तिथं साधना करायची. कुठेही साधना करत नाहीत आणि कुठलीही साधना लवकर फलित होत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, देवा तुम्ही जर मला दास्यत्व केलं तर ती साधना करण्याकरता, दास्यत्व करण्याकरता मला काय आधी सुरुवातीला काय करा? पंढरीचा वारकरी. तुकोबराय म्हणतात, दास्यत्व करण्याकरता मला पहिलं वारकरी कर. पंढरीचा वारकरी वारी चुकूने दी हरी. पंढरीचा वारकरी कर. कारण पंढरीचाच का वारकरी? इतरातला वारकरी अहो इतर वारकरीच नसतो. पंढरपूर सोडलं तर दुसरीकडे वारकरी असतो का? तिरुपतीला जाणारे वारकरी असतात का? काशीकडे जाणारे वारकरी असतात का? जो येरझारा करतो सदा सततम कीर्तयंतो माम, है का नाही? सदा नाम घोष, या नियमाप्रमाणे नित्य नियमाने जे वारी करतात त्याचं नाव आहे वारकरी. आणि कुठला वारकरी? तर पंढरीचा वारकरी. कारण तुकोबराय म्हणतात, भरपूर क्षेत्र मी पाहितले, अनेक क्षेत्रावर गेलो, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, पण आईशी चंद्रभागा आणि आईसा विठेवर देव कुठे. भरपूर क्षेत्र पाहितले. तुकोबराय तरी म्हणतात, वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणये चुका पंढरीच्या कोणा नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. म्हणून वारकरी कर. कुठला वारकरी? पंढरीचा वारकरी. याच्यासाठीच पंढरीचा वारकरी कर. तिथल्या लोकांना अभिमान नाही म्हणून तिथला वारकरी कर, दुसरे वारकरी नको. आणि एक पंढरीचा वारकरी सतत वारी चुकू न दे हरी. आमच्या प्रकारची कसल्याही प्रकारची आमची वारी चुकू नये. आणि आता तिसरा मुद्दा लक्षात घ्या. पंढरपूरचा वारकरी झाला, दास्यत्व स्वीकारलं, दास्य करण्याची इच्छा निर्माण झाली, क्षेत्र मिळालं, आणि क्षेत्र मिळाल्यानंतर आता वारी सुद्धा चुकणार नाही. पण आता सगळं जरी साधना कोणाची कुठपर्यंत बी गेली, साधना कोणत्या बी जरी स्तराला गेली तर एक जण जीवनामध्ये भेटावं लागते बघा. आणि ते भेटल्याशिवाय कुठलाच माणूस मला वाटत नाही आपल्या साध्यापर्यंत पोहोचल म्हणून. भलेही आपण कथा ऐकलेल्या आहेत, उपमन्यूला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली, पण रस्त्यामध्ये कोणाचा तरी उपदेश घ्यावा लागला. ध्रुवाला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली, पण कोणाचा तरी. आता सगळ्यात शेवटचं टोक सांगतो. आपण रामकथा ऐकत आहेत ना, आहे का नाही? मला सांगा, ज्यांनी रामायण लिहिलं
रामायण केव्हा लिहिलं? केले रामायण रामाआधी, आहे का नाही? कोळी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआधी, रामाच्या आधी केलं, बरोबर आहे. मग रामायण करता रामायणाचं लिखाण करणारा मुळामध्ये फार काही असा साधक होता का? मुळामध्ये अहो लुटमार करणारा, चोऱ्या करायच्या, लोकांना लुटायचं, आणि लुटत असताना एके दिवशी, आता ते पाप असतं किती सोडून द्या, त्या पापाची गणना नाही, पण एके दिवशी त्याच मार्गानं नारद जातात. आणि नारद गेल्यानंतर रस्त्यात भेटले, कुऱ्हाडच वर केली. सांगितलं म्हणले, ते म्हणलं काय? त्याने सांगितलं म्हणले काय, चल काढ. त्यांनी म्हणलं बाबा माझ्यापाशी द्यायला काहीच नाही. काही नाही? काही कसं नाही, काय करता? त्यानं म्हणलं कीर्तन करतो. मग कीर्तन म्हणल्यावर तर मग असायलाच पाहिजे म्हणले, का कीर्तन करायला त्याच्यापाशी काही असं नाही. त्यांनी सांगितलं बाबा कीर्तन करायचं आहे, पण लॉकडाऊनचा काळ होता, आता शिल्लक काही राहिलं नाही. त्यांनी सांगितलं ठीक आहे, मग फक्त एक माझ्याकडे एक विना आहे. काय आहे? विना आहे, पाहिजे असेल तर घे. नारदानं सांगितलं काय मलाही भजन करायला होतो का? तूच भजन करत फिर ना. पण नारद तिथून असं सहजपणे गेले नाही. मला वाल्यानं सोडून दिलं, मी त्याच्या तावडीतून वाचलो, आता बरं झालं म्हणून खाली मान घालून गेले नाहीत. त्यांनी सांगितलं म्हणले, हे पहा तुमचा काय व्यवसाय? काय नाही म्हणले, असं रस्त्यामध्ये आलं की लोकांना लुटायचं आणि लुटून सगळं त्याच्याकडलं असेल ते घेऊन टाकायचं. नारदाने सांगितलं म्हणले कशा करता करताय? त्यांनी सांगितलं कुटुंबाचा लवाजम सांभाळण्याकरता, कुटुंबाचं भरण पोषण करण्याकरता करतोय. त्यांनी सांगितलं पण तुमच्याकडून पाप होत आहे तुम्हाला असं वाटत नाही का? त्यांनी सांगितलं होतंय पाप. कसलं पाप? कशाचं पाप? असू द्या, परंतु मला कुटुंबाचं रक्षण करावं लागेल. त्याने सांगितलं पण तुम्ही जे पाप करताय, या पापाचे भागीदार ज्यांना तुम्ही पोसताय सांभाळताय ते होतील का? ते म्हणले का होणार नाहीत? अहो मी सगळ्यांचं भरण पोषण केलंय, कसल्याच प्रकारचं मी माझ्या पत्नीला कमी पडू दिलं नाही, मी माझ्या मुलांना कमी पडू दिलं नाही, आणि माझा का बरं ते वाटेकरी होणार नाहीत? त्यांनी सांगितलं विचारून या. विचारायला घराला धाडलं, आणि घराहून येत असताना वाल्मिक निराश झाले. निराश. सांगितलं महाराज मी आतापर्यंत जेवढं पाप केलंय ते माझ्या कुटुंबासाठी केलंय, परंतु माझ्यासोबत पापाचा वाटेकरी होण्याकरता कुटुंबातला एकही व्यक्ती तयार होत नाहीये. पण आता मला कळायलंय की माझे कोणीच नाही, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, कोणी नाही आमचा यामध्ये. मग आता मला सांगा, माझ्या हातून तरी पाप घडलंय, पण आता माझा उद्धार होईल का? उद्धार होईल म्हणले का होणार नाही? मग करा म्हणले नामस्मरण. म्हणले कोणतं नामस्मरण? काय नाही म्हणले, राम 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 म्हणत जा. बरं राम राम म्हणल्या ना? म्हणले होतंय. राम राम म्हणायला गेला, पण कसं राम म्हणायला एवढं तरी त्याच्याकडे पुण्य नव्हतं बघा. राम नाव मुखाला यावं एवढं तरी त्याच्याकडे पुण्य नव्हतं. आता रा आणि म हे दोन शब्द आहेत, त्याला मरा यायचं पण राम यायचं नाही. मरा, आता रामातलं बी रच आहे आणि मरातलं बी म आहे आणि रामातलं बी म आहे. दोन्ही बी म आहेत आणि दोन्हीही रा आहेत, पण रामातलं रा येण्याकरता त्याला पुण्य पाहिजे होतं, तेवढं सुद्धा नव्हतं. मग ज्यावेळेला नारदानी त्याला उपदेश केला, आणि नारदानी उपदेश केल्यावर उलट राम आहे का नाही, वाल्मिक तरला उलट्या नामस्मरणा, उलट नाव घेतलं, मरा 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 म्हणण्यामध्ये राम येऊन गेलं, आणि ते नामस्मरण घेता घेता कधी डोक्यावर वारूळ चढलं त्याचा पत्ता सुद्धा लागला नाही. आणि ज्या वेळेला वारूळ चढलं त्यावेळेला राम कथा किंवा रामायण सांगण्याचा अधिकार उरला. विठ्ठल. मग एवढी रामायणाची जरी लिखापडी केली असली, एवढा ग्रंथ मोठा तयार केला, पण मार्गदर्शन कोणाचं आहे? कोणाचं आहे? संताचंच आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, मी दास्य करील, मी वारकरी होईल, रात्रंदिवस तुझी सेवा करील, पण माझ्या उद्धाराचा मार्ग सांगणारे मला संत भेटायला पाहिजे, आणि तो संताचा वास मला द्या. संत संगे सर्व काळ. कारण ज्या जीवाला
तुम्हा आम्हाला काहीच माहीत नसतं बघा. जोपर्यंत संतांची भेट होत नाही तोपर्यंत उद्धाराचा मार्ग मिळत नाही. कारण संतांची भेट गरजेची आहे. कारण संत ज्यावेळेला भेटतील त्यावेळेला ती मार्ग दाखवतील आणि तो मार्ग दाखवलेला कधीही चुकीचा नसणार. कारण का, ज्या मार्गानेच आपल्याला पाठवतात, ज्या मार्गाने जायचंय ते मार्ग आधी त्यांनी पाहून आलेले आहेत. ते जाऊन आलेत महाराज. हो, कारण स्वतः म्हणतात ना ते हा? मार्ग दावून गेले आधी दया संतते. ते आणि संत ते. दया दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते. दयानिधी पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय. मार्ग दावून गेले आधी गेले कोण, दयानिधी संत ते. आणि त्यांनी जो मार्ग दाखवला तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काय. त्यांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाने गेला असता कसल्याच प्रकारची अडचण येणार नाही. हा, ह्याच्या अगोदर काही युगापूर्वी काय कृतायाम ध्यायन्ते विष्णू त्रतायाम यज्ञो दोपारी परिचर्यायाम कलोतद हरिकीर्तनात. पहिल्या साधना वेगळ्या होत्या. ध्यान साधना होती, यज्ञ साधना होती, अनेक प्रकारच्या साधना आहेत, कर्म आहे, योग आहे, ज्ञान आहे, सगळं आहे. पण या अगोदरच्या साधना कठीण होत्या आणि निव्वळ बारीक बारीक असे रस्ते होते. मग त्या बारीक रस्त्यानं मग गाड्या अडकायच्या, माणसं दाटली की मग जास्त अडकून बसायचे. पण ते तसं ठेवलं नाही महाराज. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाले ऐसा. आणि एवढं ठामपणे सांगतात हा? संत एवढं ठामपणे सांगतात की तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवशानी भेटे पांडुरंग. बरं, आम्ही सांगतोय ह्याच्यावर विश्वास ठेवू नका. काय संतांचं म्हणणं कसं आहे, आम्ही सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवू नका. वेदमार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालिलो नकळेची विषय अंगा म्हणून उघड बोलिलो. चालता धनुर्धरा तरंगा काळी हार पलो. हे का नाही, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. हा वेदोक्त मार्ग आहे आणि तुम्ही या मार्गाने जा. कारण संतांनाच वाटा माहित आहेत, संतांनाच रस्ता माहित आहे. तुम्हा आम्हाला काय कळतंय का, कळतंय काय होय? तुम्हा आम्हाला काही कळतंय का नाही? कसं हा तरी म्हणायचं, नाही तरी म्हणा, कळतंय तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. ते बाबा म्हणाले बघा कळते असं हिंग. असं कसं आहे माहिती का, संध्याकाळी रामायण असते बघा, इकडे गावाला असते की नाही संध्याकाळी रामायण. कोणतं? भावार्थ रामायण. हा, भावार्थ रामायण ज्या वेळेला गावात चालू असते त्यावेळेला बघा तुम्ही ऐकायला माणसं किती असतात. खरं सांगायचं उगाला पण नाही बोलायचं. 2-4 गडी 2-4 बाया, ते बी कुठून पुढचे सत्री वल्लांडलेलेच. बाकरबाजी होईपर्यंत कसं तरी आपलं ते कुणाला ऐकायला येणार, कुणाचे फ्यूज गेलेले, कुणाचे डीपी जळालेले, पाक सगळं. आणि बघ ते रामायणाला आलं तरी आलं बरं, नीट बसत नाहीत. हा, बरं, ऐकलाय विषय का नाही ऐकलाय ते सुद्धा काही कामाचं नाही. पण मान हलवायला नंबर 1, कुठे परीक्षण करून बघा, असं चालूच असते. कारण कसं रोज एक व्यक्ती कथेला यायचा आणि निव्वळ महाराजांच्या पुढं बसायचं आणि महाराजांना कुठला बी विषय सांगितला. आता कुणाकुणाला मान हलवायची सवय असते हे का नाही, कुणाकुणाला ह म्हणायची सवय असते, त्याच्याशिवाय गोष्ट पुढे सरकत नाही ना. का सरकत आहे? हा तर म्हणावं लागेल, तो पुढचा माणूस सांगल, नाही म्हणलं तरी बंद करील. मग त्यानं काय करायचं, समोर बसायचं आणि महाराजांना कुठला बी विषय सांगितला की त्याला एक सवय होती, खरं आहे महाराज म्हणायचं. काही बी म्हणलं की खरं आहे म्हणायचं. महाराजांनी एक दिवशी विचार केला, हे कळून खरं आहे म्हणतंय का उगच उगच खरं आहे म्हणतंय, म्हणजे एक दिवशी परीक्षा घ्यावी. आणि एक कल्पित दृष्टांत तयार केला. म्हणले एके दिवशी मोठा सोसाट्याचा वारा सुटला. ते म्हणलं खरं आहे महाराज. आणि त्या वाऱ्यानं हिमालय पर्वत दुभंगला. म्हणला खरं आहे महाराज. आणि त्या हिमालय ते पर्वतावरच्या सगळ्या माशा उठल्या. म्हणला खरं आहे महाराज. आणि सगळ्या माशा गुळाच्या गोडाऊनमध्ये गेल्या. गुळाचं गोडाऊन, आणि प्रत्येक माशीनं एक एक गुळाची ढेप उचलली. माशी गुळाची ढेप उचलली तेव्हा माशीनं काय केलं,
एक एक गुळाची ढेप उचलली. त्यानं म्हणला खराय महाराज. आणि पुन्हा तसा वारा सुटला. म्हणला खराय महाराज. आणि पुन्हा हिमालय जसाच्या तसा बसला. म्हणला खराय महाराज. महाराज म्हणले गदड्या, मी तुला शहाणा समजायचो, मी तुला शहाणा समजायचो म्हणल्यावर म्हणला खराय महाराज. अरे पण मी तुला शहाणा समजायचो हा माझा मूर्खपणा आहे. म्हणला खरा आहे महाराज. विठ्ठला तसं कुठं तरी आहे का नाही. आपल्याला काही कळतंय का? काय कळतंय मला सांग. कळत नाही हो काहीच. आपल्याला काय कळतंय मला सांगा. आता बाबा तुमचं वय काय? 55 हो का? किती वर्ष वय आहे? यांचं वय 55 वर्ष आहे. आता तुम्ही लहानपणापासूनच कपडे घालत असताल की का आता घालला? पहिल्यापासूनच घालता समजा. 55 वर्षापासून ह्यांनी कपडे घालतात, बरोबर आहे. 55 वर्षापासून घालणारे कपडे माणसं तुम्हाला कपड्यातलं कळते का? इथं जमलेल्या कुणी म्हणा मला कपड्यातलं कळते म्हणून. कपडा एक अशी वस्तू आहे ते कुणाला दुकानदाराला कळते का? दुकानदाराला कळत नाही. तिथून कपड्याचा रेट टाकून आणते बंडलावर. एवढ्याला पडलंय आणि एवढ्याला विकायचे म्हणते. दुसरं काही कळत नाही त्याला सुद्धा. कपड्याचं कळत नाही महाराज कुणाला का कळतंय? मला सांगा, आपण बस्ता बांधायला जातो. बस्ता बांधायला गेले की मग आता एखाद्या मुलाचं लग्न असलं की मग बस्त्याला काही एक दोघं जात नसतात का? जातात? नाही नाही, भावकी बोलावं लागते, स्वैर्यधारी बोलावं लागतात. मग ते मानापानाचे सगळे बोलवले 10, 12, 15 टाकले टेम्पोमध्ये आणि टेम्पोमध्ये घेऊन गेले दुकानात. दुकानात गेल्यावर कपडे समोर बघायला काही असतात आणि दुकानदाराने अशी एक व्यवस्था केलेली असते. कसली व्यवस्था? पाठीमागे अशा गाद्या फिद्या टाकून लोड लावलेले असतात बघा. मग काही मागं तक्क्या देऊन असं लोडला बसणार आणि काही पुढी बसणार. आता पुढच्या माणसासमोर जर कपडा टाकला कपडा तर समोरचं व्यक्तीचं बघा तुम्ही कसं असतं नियोजन. ते असं बघते कपडा आणि असं करते, एवढंच करते. ह्याच्यापेक्षा काही कळतंय का बघा तुम्ही? असं करते कपडा आणि पाठीमागच्याला म्हणते बघा की हो. ही असं करणार आणि पाठीमागच्याला म्हणणार बघा की हो. पाठीमागचं म्हणते आम्हाला काय कळतंय, मग आलास कशाला इथं? तुला जर कळत नाही बस त्याला आलास कशाला? पाठीमागच्यालाही कळत नाही आणि पुढच्यालाही कळत नाही. साधं कपड्याचं कळत नाही. आणि नेमकं मग त्या दिवशी महाराज ते नवरदेवाची सफारी घ्यायची होती. आता सफारी घ्यायला त्यांनी कपडे दाखवले, सफारी बघितली. ती नवरदेव कपडा बघण्याच्या आधी म्हणाले केवढ्याची आहे. कपडा बघायचा नाही, कपड्याची काय किंमत आहे, मोल नाही, काही नाही. केवढ्याची आहे? त्यानं सांगितलं, म्हणले 3000 रुपये सफारी आहे. हट म्हणला, 3000 लिहित असतो का म्हणला? ह्याच्या अंगावर 100ची पॅन्ट आणि 100ची शर्ट, 12 महिने आणि 150चा बूट, 350 मध्ये नवरदेव साजला. पण तिथं गेलं की म्हणला 3000 लिहित असतो का म्हणला? मग 5000ची. हट म्हणला नको. 10ची दाखवली, नको. 15ची दाखवली, म्हणला नको. 20ची दाखवली, नको. मग म्हणला आमच्यातला मालच संपला म्हणला दुकानदार. मग म्हणला उठा उठा म्हणून निघाले. ज्या वेळेला असं काउंटरला आले मालकाच्या समोर, मालकानं सांगितलं काय झालं रे म्हणले या गिरायकाचं? त्याने सांगितलं म्हणले 20,000पर्यंत कपडा दाखवला पण ह्यांना पास येत नाही. मग ते मग मालकानं म्हणलं अरे ते काल सुरतून आलेला गठा सोडला का? ते म्हणले नाही कडे सोडायला. सोडा म्हणले सुरतून आलेला गठा. आता सुरतून आलेला गठा 50ची साडी इथं 1000ला विकत आहे, तिथली 50ची. सुरतचा गट्टा सोडला महाराज आणि एक चमकदार असा सफारीचा कपडा काढला आणि काढून दाखवला आणि बघा म्हणले आता ही क्वालिटी कशी आहे ती. एवढा शब्द भावला महाराज त्याला. कुणाला? जावयाला. हां, दिवाळं काढाय बसलेला एवढा शब्द भावला आणि मला ह्याची काय किंमत आहे? कपडा बघा ना ते, ह्याची काय किंमत आहे? हो का म्हणला तुम्ही भारीचे येणार हो आणि 10 बाऱ्या भाव ठरवण्यापेक्षा म्हणला हो का ही 31,000ला सफारी पडते. किती हजारला? 31. हां, मला वाटलंच म्हणलं हे एवढ्या पैशाचा असेल म्हणून. सफारी फाडली दिली, ते निघून गेलं आणि पुन्हा मी तिथं गेलो. दुकानदाराला विचारलं, म्हणलं मालक ही सफारी केवढ्याची होती? काही नाही म्हणला सुरतचा कपडा होता 300 रुपये मीटरचा. किती रुपयाचा? 300. कळत नाही महाराज, साधारण गोष्टीचं कळत नाही तर उद्धाराचा मार्ग आपल्याला कधी कळायचा? म्हणून उद्धाराचा मार्ग दाखवणारे जर कोण असतील तर संत आहेत. आणि म्हणून तुकोबराय मागणी करतात, संत संगे सर्व काळ. सर्व काळ एक काळ नाही बरं का. काल आम्ही अमुक कीर्तनकारासोबत होतो, अमुक महात्म्यासोबत होतो, काल होतो, आज नाही. तुकोबराय म्हणतात की ज्या वेळेला संताची संगती बसून आम्ही बाहेर जाल, आम्ही वेगळं व्हाल, त्यावेळेला आमच्या मनामध्ये काहीतरी चलविचल विचलितपणा निर्माण होईल. तो होऊ नये म्हणून सर्व काळ नेहमी सदा आम्हाला संतांची संगती द्या.
बरं, मग संतांच्या संगतीमध्ये जरी गेलं, बऱ्याच जणांना संतांची संगती घडली, पण प्रत्येकाला उद्धाराची दिशा मिळाली का? बऱ्याच जणांना मिळाली नाही आणि बऱ्याच जणाला मिळाली. संतांच्या संगतीमध्ये टिकले आणि त्याच्यावर जर भाव ठेवला, कधी कधी संतांच्या संगतीत राहायचं आणि त्याचेच वाबाडे काढायचे. एखाद्या कीर्तनकारासोबत राहायचं आणि त्याचेच वाबाडे काढायचे, किंवा एखाद्या महात्म्यासोबत राहायचं आणि त्याचीच टिंगल टवाळी कुठंतरी करायची. मग प्रत्येकावर कृपा होत नाही. मग पहिलं त्याचा महिमा जाणून घ्यावा लागेल. कुणाचा? संताचा. आणि महिमा जाणून घेतला की आपोआप तुमचा आमचा भाव बसणार आहे. भाव, आणि भाव बसला की मग संतांची कृपा होते. तोपर्यंत उग संतांच्या संगतीत राहिलं म्हणजे संत कृपा करतीलच असं अजिबात नाही. मग पहिलं संतांची सेवा घडावी लागेल. संतांच्या जवळ गेलं की मग त्यांची सेवा घडेल, त्याचा महिमा कळेल, संतांचं महत्व कळेल, आणि नंतर भाव बसल. आणि नंतर भाव बसल्यावर संतांची कृपा होईल, आणि संतांची कृपा झाल्यावर उद्धाराचा मार्ग मिळेल. विठाला विठाला आणि म्हणून तुकोबरे म्हणतात आम्ही त्यांच्या जवळ राहू, आम्ही त्यांचा महिमा जाणून घेऊ. कारण कसं असते, कुठल्याही गोष्टीचा महिमा कळावा लागतो का? महिमा कळणं गेलं होतंय नाही. मला सांगा, आता हे मंदिर आपलं कशाचं आहे? हनुमंतरायांचं आहे का नाही? आता एखाद्या व्यक्तीनं हनुमंतरायाला नवस केला, जर समजा तो नवस पूर्ण झाला, देव पावला तर देव आहे. एखाद्यानं नवस केला आणि जर त्याला तो पावन झाला तरच देव आहे ना, आणि नाही पावन झाला तर त्याच्यासाठी देवच नाही ते. आणि तिथून उठला आणि म्हणला गावातल्या हनुमंतरायाला नवस केला पण काही जमलं नाही, शेतामध्ये जाऊन मसुबाला केला. समजा शेतामध्ये जाऊन मसुबाला केला, आणि समजा जर फाट्याला आलं मोडायचं आणि त्याचं भलं व्हायचं जर आलं आणि मसुबा जर पावला तर देव कोणता? मसुबाच ना. ज्याला आपण भक्ती केली, ज्याच्यावर आपण भाव ठेवला, त्याचा महिमा आपल्याला कळाला की हा देव काहीतरी आम्हाला पावतो, असं ज्या वेळेला वाटल त्यावेळेला भाव बसल. आणि भाव बसल्यावर काय, सगळं काही भावनेतच आहे, सगळं काही मानसिकतेमध्ये आहे. म्हणून आधी काय कळून घ्यावं लागेल? त्याचं महत्त्व कळून घ्यावं लागेल. संताचा महिमा काय आहे हे कळून घ्यावं लागेल. महाराज, एक तर दुर्गम आहे संताचा महिमा, तो बहु दुर्गम आहे का नाही? किंवा फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नो हे हा सामान्य महिमा संताचा. सामान्य माणसाला महिमा कळेल असं नाही. म्हणून अगोदर महिमा जाणून घ्या. महिमा जाणून घेत असताना मला सांगा, एखाद्या गोष्टीचा महिमा असतो, त्या गोष्टीला फार अशी काही किंमत नसते, पण त्याचा महिमा असतो. मला सांगा, एक पेन विकणारा मुलगा 5 रुपयाला पेन विकतो ना, गरिबाचे लेकरं विकत असतात. 5 रुपयाला पेन त्यानं विकायचं, बस स्टँडला, रेल्वे स्टेशनला, कुठेही जायचं. आणि 5 रुपयाला पेन विकत असताना लोकांनी त्याला केवढ्याला पेन मागायचं माहिती आहे का? केवढ्याला मागायचं? 4 रुपयाला. 5 रुपयाची पेन लोकांनी 4 रुपयाला मागायची. आणि मागण्याच्या बाबतीमध्ये सांगू का, आमच्या माता भगिनी लई सरस मागण्याच्या बाबतीमध्ये. एका ठिकाणी चटई घ्यायला माणसं थांबले, चटई, आणि 2-4 जण विचार करत होते. त्या दुकानदाराला म्हणायचे, अरे म्हणले हे चटई केवढ्याला दिली? त्यांनी सांगितलं, बाबा ही चटई 500 रुपयाला मिळते. मग आता 500 रुपयाला मिळते म्हणल्यावर मागणाऱ्यानं केवढ्याला मागाव? मागणाऱ्यानं केवढ्याला मागाव? समजा एखाद्याला असली तर म्हणालो, एखाद्याला असली तर काय मागणाऱ्यानं केवढ्याला मागाव? कमीत कमी उगं 200-250च्या पुढून चालू लागेल का नाही? तेवढ्यामध्ये 2-4 महिला उतरल्या ऑटोमधून आणि म्हणले केवढ्याला चटई? म्हणले 500 रुपयाला. ते म्हणले आमच्याकडे 60-60 रुपयाला येतात. केवढ्याला येतात? आता हे मागण्याची तेवढे पद्धती आहेत का? 60 रुपयाला आमच्याकडे. सरासरी बघा, आता शहरमध्ये सरासरी महिला मंडळच बाजारला असते. पुरुष कोणी? शहरातलं सांगालो, ग्रामीण भागातलं नाही. आणि बाजारला नेहमी महिला मंडळी. आणि एखादी वेळा समजा एखाद्याला बाजारला जावं वाटलं, एखाद्याला पुरुषाला, त्याला म्हणला नाही मी आज बाजारला जाणार. त्या घरी येऊन बाईने सांगितलं, म्हणले अहो बाजारला तुम्ही जाऊ नका, बाजारला जाऊ नका. का बरं जाऊ नका? म्हणले तुम्हाला काही कळत नाही म्हणून बाजारला जाऊ नका. बरं म्हणले, नाही नाही म्हणले मला कसं काय कळत नाही? अहो तुम्ही बाजारच बघाय नाही कधी. नाही नाही म्हणला काही असो, मी आज बाजारला जाणार. त्यांनी ठरवलं.
त्या बाईने पैसे काढून दिले, पिशवी काढून दिली आणि जा म्हणले बाजारला. पण जाता जाता एक सांगितलं, हां म्हणले थांबा, तुम्हाला काही कळत नसल्यामुळं बाजारात गेल्यावर जे कोणी तुम्हाला काय रेट सांगेल, किंमत सांगेल, भाव सांगेल, ती भाव सांगितला की तुम्ही अर्ध्यात मागायचं. कितक्यात मागायचं? अर्ध्यात. नेमकं महाराज ते बाजारला गेलं आणि त्याला घ्यायचा होता ड्रेस, शर्ट पॅन्ट. ते म्हणलं एक ड्रेस दाखव, दाखविलं. पॅन्ट पास आहे, शर्ट पास आहे. म्हणले हे दोन्हीचे मिळून किती झाले? दोन्हीचे मिळून म्हणले 300 रुपये झाले. किती? 300. ह्याला घरी येऊन काय सांगितलंय? अर्ध्यात मागायचं. निम्यात. त्यानं 300 म्हणल्यावर ह्यानं मला 150ला दे. त्यानं मला 150ला येत नसतंय. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी 200 रुपयाला लावतो. 200ला म्हणल्यावर ह्यानं मला 100ला दे. निम्यात मागायचंय. घरी येऊन सांगितलंय. त्यानं म्हणला 100 काही नाही, मला येत नाही. म्हणला हो का, तुम्हाला घ्यायचंय तर घ्या, नाही तर नको घ्या. म्हणला आता 150ला ड्रेस लावतो बघा. म्हणला 150ला म्हणल्यावर म्हणलं ह्यानं 75ला दे. त्यानं म्हणला फुकटच नाही. मग म्हणला 2 दे. हा, मागण्याच्या पद्धतीने कुठवर असल्या पाहिजे. किती याला मागावं, कसं ते मरण, आणि कुणाला मागावं. ते मुलाला ज्या वेळेला पेन विकतात ना 5 रुपयाला, त्याला मागावं का? 3लाच दे, 4लाच दे म्हणून. पेनची किंमत 5 आहे. पण तो मुलगा पेन विकायचा, दिवसाला 50-100 रुपये त्याला मिळायचे. कुणा बी विचारायचं, बाळू पेन का विकतोस, का तुला तुझं काय नडलंय? त्यानं सांगायचं, माझा उदरनिर्वाह ह्याच्यावरच आहे, माझं जीवन सुद्धा मी ह्याच्यावर जगतोय, आणि माझं शिक्षण सुद्धा मी ह्या पेन विकून करतोय. बरं, ही गोष्ट एका सोनाराच्या कानावर गेली. सोन्याचा दुकानदार असतो ना, त्या सोनाराच्या कानावर गेली. आणि तो सोनार त्या मुलाकडे आला आणि त्या मुलाला सांगितलं, बाळू तुझा उदरनिर्वाह ह्याच्यावर आहे, सगळं काही तू हे करतोस, पण एक लक्षात घे, तू माझ्याबरोबर चल. मी तुला एकाच पेनाची किंमत 1000 रुपये मिळवून देतो. 1000? कसं काय 1000? म्हणले बघ तर. त्या मुलाला घेऊन आणि पेन घेऊन ते सोनार आपल्या दुकानामध्ये गेलं. आणि ज्या ठिकाणी सोन्याच्या दुकानामध्ये असे भिंतीला सगळे अलंकार लावलेले असतात बघा, हे का नाही, हा लॉकेट, गंठण वगैरे वगैरे सगळे लावलेले असतात. आणि मग त्यानं काय केलं, ते पेन घेऊन गेलं आणि त्या सोन्याच्या दागिन्याच्या अलंकारामध्येच लावून ठेवलं. कुणा बी यायचं आणि विचारायचं, म्हणले का हो सावकार, हा पेन तुम्ही सोन्याच्या अलंकारामध्ये खाऊन का ठेवलाय? त्या सावकारानं म्हणायचं, हा पेन फार अनमोल आहे. किती अनमोल आहे, काय ह्याचं महत्व आहे, काय ह्याचा महिमा आहे? तर त्यांनी सांगितलं, ह्याचा महिमा असा आहे, ज्यावेळेला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेला सगळी भारत देशाची लिखापडी ह्याच पेननं झाल्या. लोकांनी विचार करायचा, काय कमाल आहे, त्या काळातला पेन? हो म्हणले, त्या काळातला पेन. तुम्हाला कुठे मिळाला? ते म्हणले, मी इंग्लंडहून आणला. केवढ्याला आणला? म्हणले 30,000 रुपयाला आणला. आणायला 5,000 लागले. केवढ्याला पडला? 35ला. आता 35,000ला पेन एक ठरला. ते एके दिवशी एक जुन्या वस्तू ठेवून घेणारं एक शौकीन आलं. बऱ्याच जणांना असं शौक असतो काही काही. ते आलं, म्हणला सावकार 35,000 घ्या, पण हे पेन मला द्या. कारण का, मला अशा जुन्या वस्तू ठेवून घ्यायची फार इच्छा आहे म्हणला, सवय आहे, मला आदत आहे म्हणला. माझ्याकडे सुद्धा महात्मा गांधीची काठी आहे म्हणला, लाल बहादूर शास्त्रीचं उपकरण आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि ते जर आणखी ह्या वस्तूमध्ये ही वस्तू झाली तर आणखी मला समाधान वाटेल. बरं, मग म्हणले काही नाही, 35,000ला देऊन टाका. 35,000 घेतले. कुणं? सोनारानं त्या मुलाला दिले आणि पेन त्या बाबाला देऊन टाकला. आता मला सांगा, पेनची किंमत किती आहे? पेन केवढ्याचा होता? 5 रुपये. 5 रुपयाचा. आणि त्याची किंमत किती झाली? किती झाली? 35,000 रुपये. का झाली? अहो, त्या पेनचा महिमा कळाला, त्या पेनचं महत्व कळालं. आणि महिमा कळाल्यामुळं, महत्व कळाल्यामुळं त्याचा भाव बसला. आणि भाव बसल्यामुळं त्यानं पेन घेतला. जर भाव बसला नसता, महत्व कळालं नसतं तर भाव बसला नसता, आणि भाव बसला नसता तर सद्गती मिळाली नसती. तसं संताचं आधी महत्व जाणून घ्यावं लागल. जाणून घेतल्यावर भाव बसल, आणि भाव बसल्यावर त्यांची आपल्यावर कृपा होईल. आणि त्यांची एकदा का कृपा झाली की कृपादान केले संती, आता निश्चय चित्ती दृढ झाला, बैसले संताचे संगती. संताच्या संगतीत आधी बसावं लागेल, नंतर त्याचा महिमा आपल्याला कळून येईल. मग संताचा महिमा कळून आला, पण तो महिमा संतच आहेत का, हाही महिमा कळायला पाहिजे. कारण खऱ्या संताचा महिमा असतो आणि खोट्याचा सुद्धा महिमा. पण महिमा चांगला किंवा वांगळा, चांगला किंवा वाईट, दोघाचाही महिमा आहे ना.
कारण कसं आहे तिघाचाही महिमा सांगितला शास्त्रानं. महिमा नाम मानवातून सर्वत्र विग्रहम करह, आहे का नाही. मानवाचा महिमा, देवाचा महिमा आणि संताचा महिमा, तिघाचाही महिमा शास्त्रानं रेखाटला. पण तिघाचाही महिमा गात असताना आता मला सांगा, सगळ्या माणसाचा महिमा चांगलाच असेल का? नाही. पण लोक म्हणतात ह्या व्यक्तीचा एवढा महिमा आहे, कुठेही पिऊन असतो, महिमाच आहे ना. कुठेही पिऊन पडतो, हा महिमाच आहे, त्याचा विशेष महिमा आहे. एखाद्याची सवय असते कोणाला तरी काही म्हणणे, वाईट म्हणणे, टिंगल करणे, टवाळी करणे, लावालावी करणे, हे त्याचा काय महिमा. नाम मानवातू सर्वत्र विग्रहम कर. एक कुटुंब एका ठिकाणी चलू लागलं की त्याचे 2 करायला नंबर 1, त्याचाही महिमाच आहे. त्याच्यामध्ये लय माणसं पारंगत असतात काही महाराज. घर वेगळे कराय, घर फोडाय, भावाभावामध्ये वेगळे पण करायला, ती एक प्रत्येक गावाला देणच असत्या. इकडं नसेल म्हणा, पण आमच्या इकडे सांगालो, इकडं नसते कोणी तसलं. उगबी महाराज चहाला जरी घरला नेले, बाबराव चला म्हणले चहा प्यायला, तर घरी गेले तर नीट चहा पिऊन येत नाही. ते उग बसल्या बसल्या म्हणते, अरे उगा आमची वहिनी होती म्हणून संसार झाला रे तुझा. चलत चलत मग आता वहिनी होती म्हणून संसार झाला एवढंच म्हणू द्या, एवढ्यावर जे रान पेट घेत ते इजत नाही. माळ होळ पार जळून जातात. आयुष्यभर म्हणते ती कोण पत्नी, आयुष्यभर म्हणते मी म्हणून तुमचा संसार झालाय. असले व चहाला बी घेऊन गेलं तरी महाराज काडी लावतात, गाव गाव देण असतात. त्यांचा सुद्धा काय आहे महिमा आहे. प्रत्येकाचा महिमा आहे, कुणाचा महिमा नाही असा नाही. पण ज्याचा महिमा चांगला आहे त्याच्या संगती करावी. आता साधू बी सगळे साधू जवळ आपण जातो ना, सगळे साधूकडे जातोच की, पण सगळे साधूच असतील असं काही नाही. बऱ्याच जणांना आम्ही साधू म्हणलं ना, आता कोणी जेलमध्ये आहे, हा कोणी रटे खाले. एक बार तात्याने एक वाक्य सांगितलं होतं. तात्या म्हणले ह्या देशातला योग शिकविणारा जो महापुरुष आहे म्हणले, कोण, योगाची निर्मिती कोणी केली? रामदेव बाबा म्हणताल नाही तर, आहे का नाही, महर्षी पतंजली. महर्षी पतंजलीने ह्याची निर्मिती केली. आणि आता रामदेव बाबा सांगतात तो समाधीचा मार्ग नव्हे. रामदेव बाबा सांगतात तो समाधीचा मार्ग नव्हे, या शरीरासाठी उपयुक्त जसा व्यायाम असतो, आहे का नाही, ते रामदेव बाबाचं ठीक आहे. पण यम नियम दम, आहे का नाही, आसन प्रत्यासन, ध्यान धारणा आणि समाधी, हे जे अष्टांग योग आहेत, हे अष्टांग योग शिकवते. बरोबर आहे का नाही, ही साधनाच आहे ना. पण तात्या म्हणले, त्याच व्यक्तीनं रामदेव बाबांना मला एक प्रश्न विचारला. म्हणले तुम्हारे महाराष्ट्र में योग किसी को कहते हैं, योग की व्याख्या क्या होती है? पुन्हा विचारलं रामदेव बाबांना बंडा तात्यांना. तर तात्यांनी उत्तर दिलं, जो मरणाला घाबरत नाही त्याचं नाव योग आहे. का उत्तर दिलं काही कळालं नसेल तुम्हाला. रामदेव बाबाला साडी नेसून पळावं लागलो होतं एकबार स्टेजवर. मरणाला जो घाबरत नाही तो योग, ह्या शब्दाची व्याख्या सांगू नको तुम्हाला थोडक्यात. योग म्हणजे काय? योग ही साधना आहे, पण योग म्हणजे योगश्च चित्तवृत्ती निरोधा, इति नाम योगा. निश्चित रूपानं चित्तवृत्तीला डांबून ठेवणे आणि विषयाच्या दारातून इंद्रियाची कायमची ताटातूट करणे, त्याचं नाव आहे योग. मग आता विषयाच्या दारातून कायमची ताटातूट करण्याकरता किती अवघड प्रसंग आहे. सोपा प्रसंग आहे का महाराज? ते काय मोठे मोठे कामाला लागले म्हणलं, 60,000 वर्षाची तपश्चर्या रंभेच्या मागं कुत्रं होऊन लागलं. मग ती जी अवस्था आहे ती कुणालाही सोपी नाही महाराज. मग इंद्रियाची ताटातूट करत असताना किती दुःख आहे. ज्ञानोबारायण रेखाटलं, माई पुढोनी बाळक कारे नेता कुलते एक, होय का उदक तुटता मिना, तैसे विषयाचे घर, इंद्रिय सांडिता थोर, योगांत होय तो वीर विराग साथी, इति नाम योग आहे. विठाला मग एवढं आपण कुणाच्या मागे जावं हे लक्षात घ्या. कारण कसं आहे, समोरचा व्यक्ती आपल्याला उद्धारापर्यंत घेऊन जाईल का नाही याच्याकडे बघायला पाहिजे. कारण समोरच्या व्यक्तीच्या आपण पाठीमागे चाललोय. पंथ पुढीलाशी चालता नकळे, माघिलानी डोळे उघडावे. समोरच्यालाच काही कळत नाही, याच्या मागं आम्ही जाऊन आमचं काय होणार आहे. म्हणून समोरच्याला आधी ओळखा, संत ओळखा. हा, आणि संत जर ओळखले तर त्याच्या नादाला लागायचं, न ओळखता नादाला लागायचं नाही. कोणी प्रसाद दिले, कोणी साखऱ्या दिला, कोणी काही दिला,
बऱ्याच ठिकाणी असे प्रकार घडत असतात ना. किती साधना करावं लागेल. एखाद्यानं प्रसाद द्यावा आणि त्या प्रसादाचं रूपांतर कोणाच्या तरी भावनेत व्हावं आणि कोणाच्या तरी भावनेतून त्याला समाधान मिळावं, ते देण्याकरता किती साधना करावं लागेल. का उगं ट्रॅक्टर चलविता साधना होते का? आणि ट्रॅक्टर चलविता साखर देता येते का? देता येत नसते महाराज. टिकत नसतं ते, काळाच्या ओघात टिकत नाही. म्हणून साधूला साधू म्हणा. बरं, एखादा साधू असेल, तुम्हाला वाटल की आम्हाला साधूनं फार धुंदकावलं, आम्हाला साधूनं काल शिव्या दिल्या. शिव्या बी देतात ना. साधूनं शिवी देणं म्हणजे काय वाईट आहे का? नाही नाही, कधी कधी त्यांची ती शक्तीच असते महाराज. वैरागी तापला मग कसा निवाला? झपकीनं निवाला नाही, सप्रेमेच निवाला. मग संतांनी काही म्हणू द्या, कारण कसं आहे, संतापाशी तुम्ही जात असताना, आता मला सांगा, भागवतामध्ये एक चिंतन आलं. ज्या वेळेला राजा परीक्षितीनं मेलेला साप ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला. गळ्यामध्ये साप टाकला असताना, बरं, ज्या ऋषीच्या गळ्यामध्ये साप टाकलाय तो ऋषी काही नकली आहे का? नकली आहे का? नाही, असली ऋषी आहे महाराज. पण मेलेला साप गळ्यामध्ये ज्या अर्थी टाकला, त्या अर्थी नकली साधू म्हणून टाकला. कसा टाकला? नकली. पण नकली साधू म्हणून जरी गळ्यामध्ये साप टाकला तरी सुद्धा 7 दिवसामध्ये देव भेटवून दिला का? मग त्यांनी काही तुमचं वाटोळं केलं नाही. आणि लक्षात घ्या, भोंदू साधूच्या मागे सीता लागली. जे सीतेकडे मागायला आला होता ना, तो साधू काय नकली असली होता का? अहो, डुप्लिकेट होता, नकली होता. नकली साधू सीतेकडे आला आणि सीतेनं डुप्लिकेट म्हणजे नकलीला असली म्हणली, जवळचा देव निघून गेला. म्हणून डुप्लिकेट साधूच्या नादाला लागलं की नुकसान होतं, म्हणून त्याच्या नादाला लागायचं नाही. साधूला साधूच म्हणायचं. साधू असेल ना, त्याच्या मागं कोणत्या बेल त्यांनी काहीही म्हणू, त्यांनी जो मार्ग दाखवला ते मार्ग आपण डोळे झाकून स्वीकारायचा. पण डुप्लिकेटच्या नादाला लागायचं नाही. कारण कसं असते, साधूला साधू म्हणा ना भोंदू म्हणा, काही फरक पडत. भोंदू म्हणा साधू म्हणा. आता मला सांगा, आपण बापाला काय म्हणतो? तुम्ही काय म्हणता बाबाला? बाबा. तुम्ही बाबा, दादा, नाना, हे का नाही? हे तू काय म्हणतो रे? पप्पा. हिंग नवीन क्वालिटी, हे का नाही? म्हणजे ह्यानं पप्पा म्हणतंय आणि मम्मी आई म्हणतोस का? बरं, एकानं काय केलं, म्हणलं आता उद्यापासून, एका लहान पोरानं उद्यापासून म्हणला पप्पाला मम्मी म्हणायचं, म्हणला ना मम्मीला पप्पा म्हणायचं. रात्री ठरविलं आणि झोपी गेलं. सकाळ झाली आणि सकाळ झाल्यावर 7-8 वाजता उठले. तोपर्यंत कोणीतरी पाहुणे घरला आले आणि पाहुणे घरला हे अंगणामध्ये खेळत होतं. त्या पाहुण्याने विचारलं, बाळू, अरे पप्पा कुठे गेले? त्यांना म्हणला, पप्पा मध्ये स्वयंपाक करायलेत. पप्पा काय करायलेत? स्वयंपाक करायलेत. बरं, मग पप्पा स्वयंपाक करायलेत तर मम्मी कुठे गेली? मम्मी काय म्हणला, बाहेर दाढी घासाल्या. मम्मी बाहेर दाढी करायल्या. त्यांना आधीच ठरविलं होतं की पप्पाला मम्मी आणि मम्मीला. तसं साधूला भोंदू आणि भोंदूला साधू ही व्याख्या पटत नाही. म्हणून साधूला साधूच म्हणावं आणि भोंदूला भोंदूच म्हणावं. पण तुकोबराय म्हणतात, तसल्या साधूची मला भेट नको आहे. संत संगे सर्व काळ. ज्या संताच्या संगतीमध्ये अखंड प्रेमाचा कल्होळ, ज्या संताच्या संगतीमध्ये आम्हाला प्रेम मिळेल. आणि प्रेमाची गरज आहे ना का नाही? प्रेमाची गरज आहे का नाही? तुकोबराय ज्या अर्थी प्रेम मागतात त्या अर्थी प्रेमाची गरज आहे का? हो ना, गरज आहे ना. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचोनी काय प्रेम आहे. तुकोबराय एका ठिकाणी अभंगात मागत असताना म्हणतात, तुका म्हणे देवा प्रेमे भातुके पाठवा. प्रेम आम्हाला द्या. प्रेमाची गरज आहे, कारण प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. म्हणून अखंड प्रेमाचा कल्होळ आम्हाला प्रेम द्या. प्रेम दिलं आणि पुन्हा एवढं जर तुम्ही दिलं तर आता एक गोष्ट राहिली. सुचिरभूत होण्याकरता एक बाब पाठीमाग आहे. जगाच्या पाठीवर ज्या ज्या वेळेला पाप घडल्या जाते, ज्याच्या त्याच्याकडून ते पाप घालवण्याकरता 2 प्रकारची तीर्थ आहेत. किती प्रकारचे तीर्थ आहेत? 2 प्रकारचे तीर्थ आहेत. एक वाहते ते तीर्थ आणि दुसरं चालतं बोलतं तीर्थ म्हणजे संत आहेत. 2 ठिकाण आहेत. आणि मग ते आम्हाला पाप जर आमच्याकडून घडलं असेल तर आम्हाला ज्या तीर्थाचं स्नान करायचंय त्या तीर्थाचं आम्हाला स्नान द्या. शेवटचं चरण. पार घुमायो, पार घुमायो, पार
घुमाए हो पार घुमाए, हो पार घुमाए हो पार घुमाए, हो पार घुमाए हो पार घुमाए, हो पार घुमाए हो पार घुमाए. अरे. तुकोबर शेवटच्या चरणात मागतात, चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. चंद्रभागेचं स्नान मागतात. चंद्रभागेचं स्नान याच्याकरता मागतात की सुरुवातीला मी सांगितलं, वाराणसी गया, पाहिले द्वारका, सगळं पाहितलं, पण पंढरपूरचा महिमा तसा नाही. कारण अवघेची तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, देखिलिया. सगळेच्या सगळे तीर्थ पंढरपूरमध्ये घडतात, म्हणून चंद्रभागे स्नान. आणि एवढंच नाही तर चंद्रभागेत आंघोळ नाही जरी केली तरी चंद्रभागा डोळा देखिलिया. नुसतं तिथं जरी गेलं आहे का नाही, अवघेची पापे गेली दिगंतरा. तिथं राहिलं ना, पाप राहत नाहीत, ताप राहत नाहीत, म्हणून चंद्रभागेचं स्नान. दुसरं चंद्रभागेचं एक तुम्हाला महत्त्व सांगतो. पंढरपूरला गेल्यानंतर, पंढरपूरला गेले असतील ना सगळेच, जवळजवळ सगळेच गेले असतील आहे का नाही. पंढरपूरला गेले की सगळं बघत जाऊ. कारण हनुमान म्हणजे हनुमंतरायाच्या मंदिरासमोर नंदी कुठं तरी असतो का असतो? कुठंच नसतो की. पण पंढरपूरला आहे का नाही? कोण बघितलं का नाही? वारीला माणसं गेले, दुसरं काही बघतच नाहीत. ते बाया घेतात बांगड्या आणि गडी घेतात गोंगड्या. ह्याच्यापेक्षा वेगळं काहीच नसते महाराज तिथं. सगळं बघत होतं तिथे गेल्यावर काय काय चाललंय, कोणतं 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 तीर्थ म्हणतात, गोपाळपुरा कुठं आहे. मग पुलाच्या वरून नदी बदलली आणि पुलाच्या खालून नदी बदललेली आहे. पुलाच्या वर कोणती आहे? भीमा. आणि चंद्रभागा. वरून भीमा आहे आणि खाली चंद्रभागा. आता चंद्रभागा का पडली याचं थोडंसं कारण सांगतोय बघा. एक वेळा चंद्राकून फार मोठा दोष घडला, फार मोठा दोष घडला. आणि त्या दोषाला निस्तारण्याकरता, दोष घालवण्याकरता कुठंही त्याला महाराज कोणी जवळ बसू देत नव्हतं. मग चंद्र डायरेक्ट भगवान शंकराकडे गेला आणि शंकराला जाऊन विचारलं, माझ्याकडून फार मोठा दोष घडलेला आहे गुरुघरीचा, आणि ह्या दोष निवारण करण्याकरता मी काय करायला पाहिजे. भगवान शंकराने सांगितलं, हा दोष घालवायचा असेल तर भगवान विष्णूकडे जावं लागेल. म्हणले भगवान विष्णूला पाचारण करा. विष्णूला पाचारण केलं आणि भगवान विष्णू आले आणि विष्णूने विचारलं, म्हणले काय? म्हणले नाही, दोष घडला. म्हणले बरं बरं, तो दोष घालवायचा आहे ना. बरं, त्यांनी काय केलं, एक लोहाचं म्हणजे लोखंडाचं दांडकं एवढं जडचे जड ते दिलं चंद्राच्या खांद्यावर. आणि चंद्राच्या खांद्यावर दिलं आणि सांगितलं, इथून निघायचं, ज्या तीर्थामध्ये हे दांडकं टाकायचं, प्रत्येक तीर्थामध्ये टाकायचं, आणि ज्या तीर्थामध्ये हे दांडकं तरल त्याच तीर्थामध्ये स्नान करायचं, तुझे दोष जातील. दांडकं घेतलं महाराजांनी, निघालं चंद्र कुठून, वाराणसी, काशी, मथुरा सगळं करीत 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 गुजरातून महाराष्ट्रात आलं. महाराष्ट्रात आले, सगळे नदीमध्ये सगळ्या तीर्थामध्ये ते दांडकं टाकायचं, पण तरायचं कुठंच नाही, कुठंच तरायचं नाही. मग जाता जाता गोदावरीमध्ये आले, कारण गोदावरीचा महिमा ऐकला होता ना त्यांनी. वाराणसी चाली जे एक मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परियसा, ऐसा ठसा नामाचा. मग त्यांनी गोदावरीमध्येही बुडून बघितलं, पण तिथंही दांडकं तरलं नाही. मग कोणीतरी तीर्थ सांगितलं, म्हणले जा, तिथं तीर्थही आहे, तीर्थ देव आहे, तिथं भक्त आहे, आणि तिथं नाम सुद्धा आहे महाराज. कथा त्रिवेणी संगम आहे का नाही, सगळंच्या सगळं तिथं आहे. जर तिथं गेला तरी तुमचा दोष निघून जाईल. म्हणून पुंडलिक रायाच्या मंदिरापाशी गेले, आणि लोकांनी कोणीतरी बघल आणि माझा अपमान होईल, माझी इच्छा पूर्ण होणार नाही, म्हणून थोडंसं पुंडलिक रायाच्या मंदिराच्या हल्लाकडे गेले. तिथं माणसांची गर्दी कमी होती, आणि हळूच तिथं दांडकं पाण्यात बुडवलं. बुडल्याबरोबर महाराज असं दांडकं उसळी मारून वर आलं, तरंगल्याबरोबर असा मोठा श्वास घेतला आणि विचार केला की आता माझं इथं पाप गेलंय. तिथं स्नान केलं
आणि म्हणून चंद्र के दोष भागा इसीलिए चंद्रभागा. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून चंद्रभागे स्नान. चंद्राचे दोष त्या चंद्रभागेमध्ये गेल्यामुळं तुकोबराय म्हणतात आम्हाला सुद्धा चंद्रभागे स्नान. तुका मागे हेची दान. एवढं दान आम्हाला द्या. एवढं जर तुम्ही दान दिलं, पंढरीचा वारकरी केलं, तुमचं दासत्व केलं, संताची संगती तुम्ही द्या आणि चंद्रभागेचं स्नान, एवढीच तुकोबरा अपेक्षा करतात या अभंगातून. तशी तुकोबरायांनी वेगळ्या अभंगामध्ये सुद्धा आपण आशा केलेली आहे. पण तुकोबराय म्हणतात पंढरीचा वारकरी वारी चुकोने दी हरी. पंढरीचा वारकरी कर आणि रात्रंदिवस आम्हाला वारी करावी, वारी सेवा घडावी. आणि दुसरी सेवा अशी आहे वारकरी होणं ही काय मोठा विषय नाही. एक बार गळ्यामध्ये माळ घातली, कपाळाला गंध लावला आणि एक बार वारीला आषाढीला गेलं आणि एक कार्तिकीला झाला का वारकरी? एक पंढरपूर आणि एक आळंदी, ह्या 2 वाऱ्या केल्या की झाला का वारकरी? बरेच लोक बघितले मी, बरेच लोक आपल्यातलं नाही बरं का, बरेच लोक असे बघितले की वारकरी वारी करतात, पंढरपूरला जातात, पायी जातात, महिना ज्ञानोबरायाच्या समाधी म्हणजे सोहळ्यामध्ये असतात. पण बऱ्याच वेळा असं बघायला मिळतंय की निव्वळ त्याच्या इथं आई वडिलांची सगळी निव्वळ अफरातफर. आता तुकोबरायांनी वारी मागितली, पंढरपूरचा वास मागितला. पण मी तर म्हणतो आपण एकच देवाकडे मागणी मागावं की देवा, जोपर्यंत मी आहे आणि जोपर्यंत माझे आई वडील आहेत तोपर्यंत त्याचा विसर न व्हावा, ह्याची दान देगा देवा. त्यांचा विसर आपल्याकडून होऊ नये. वारी करा, मग एखाद्यानं वारी नाही केली तरी चालेल बरं का, काही अडचण नाही, शास्त्र अनुमती देतंय. कारण माये बापे केवळ काशी तेने न जावे आणि का तीर्थाशी. तेने न जावे, शास्त्र अनुमती देतंय. तुम्ही वारी करा ना करा, गळ्यामध्ये माळ घाला ना घाला, पंढरपूरला जा किंवा ना जा, देवाच्या दर्शनाला जा किंवा ना जा. पण हे 2 जे मूर्ती आहेत ना, हे कोण आहेत? ह्याच मूर्ती आहेत. एक विठ्ठल आणि दुसरी रुक्माई. आपल्यासाठी विठ्ठल रुक्मिणी दुसरी नाहीत. म्हणून त्यांची सेवा एवढी आपल्याकडून घडावी, शिष्टाचार आपण पाळावा, याच्यापेक्षा दुसरी आपण मागणी मागू नये. ज्याला आईवडीलच आहेत त्यांनी मला सांगा, असल्या भारत देशामध्ये ऋषीमुनाच्या त्यागानं, परिश्रमानं, ऋषीमुनीच्या साधनेनं परिपूर्ण झालेला हा देश आहे. त्यांच्या साधनेनं परिपूर्ण झालेला देश आहे. संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला देश आहे आणि महापुरुषांच्या कर्तृत्वानं पावन झालेला देश आहे. आणि अशा देशामध्ये जर वृद्धाश्रम काढायची पाळी आम्हाला यायला लागली तर ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव या जगामध्ये नाही. म्हणून या भारत देशामध्ये तरी कमीत कमी वृद्धाश्रम नसायला पाहिजे. संस्कृतीहीन देश आहेत. बाकी ठिकाणी कोण आई, कोण वडील, कोण पुण्य, कोण पाप, कुठली इमानदारी, कुठली बैनामी, काही संबंध नाही. त्या देशातल्या लोकांनी कसं बी वागलं तर जमतंय. पण इथं घातली या भय नरका झाली, एवढी तुम्हाला आम्हाला ठेवा दिलेला असल्यामुळं या देशामध्ये तरी कमीत कमी या देवाची आपल्याकडून हेळसांड होऊ नये. कोण्या देवाची? घरच्या देवाची आपल्याकडून हेळसांड होऊ नये. आणि आपण एवढं जर पाळलं तर समजायचं तुका म्हणे देवा आणि त्यांची केल्या पावे सेवा. त्यांची जरी आपण सेवा केली तर ती देवाला पावन आहे. म्हणून एवढीच विनंती आहे. तुकोबरा या अभंगातून मागणं मागतात की पंढरीचा वारकरी वारी चुकू न दे हरे. यथामती येता अवकाश. तिकडे टॉनिक पार्सल बी झालं, टॉनिक पार्सल बी झालं जिकडे तिकडे, आहे का नाही? यथामती येता अवकाश अभंगाचा भावार्थ. या ठिकाणी कीर्तनाला येण्याचा योग ज्यांनी तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन घडवलं ते आमचे शारंगधर महाराज एक, मला वाटते खोडच लायक आले होते. आणि इडोळीकर बाबाच्या स्वरानं हा परिसर परिपूर्ण झालेला आहे. म्हणून गाण्याची चाल महाराज इडोळीकर बाबासारखीच लोक इकडलं गाते. 2-4 सोडून द्या, 2-4 सोडून द्या. आता ते मापात नसतात ना, का असतात? ज्यांनी गाणे इथूनच सुरू झाले बघा. गाणे कुठून सुरू झाले?
महाराष्ट्रातल्या कोण्याही कीर्तनकाराला कोणी बी गायकाला विचारा गाणे कुठून सुरू झाले, ते म्हणतील हिंगोली जिल्ह्यातून आले. कुठून आले म्हणतील? कीर्तनात गाणे कुठून आले? इथूनच आले म्हणून सांगतील तुम्हाला. आम्ही सांगत नाही, दुसऱ्याला विचारा. आणि आताच आमचा महाराजांचा विषय झाला. सांगणारे भरपूर असतात, पण अंमलात आणणारे फार कमी असतात. सांगणाऱ्याची संख्या अफाट आहे, कमी नाही सांगणारे. भाषण करताना असं सांगतात, आई वडील अप्पा बापा बापा, ते सांगूच नका, देव आहेत. कशाला आचरण म्हणतात? त्याला आचरण म्हणतात. म्हणून एवढं आचरण आपण चालू द्यावं. त्यांच्यामुळं शरंधर महाराजामुळं आणि आमचे गजाननजी साबळे आजच्या आपल्या कीर्तनाची सौजन्य, हे दोघांनी त्या ठिकाणी आले होते. तिथं तारीख देण्याचा योग. आणि या ठिकाणी आल्यानंतर सर्व परिसरातील कीर्तनकार मंडळी, गायनाचार्य मंडळी, सुंदर माईक सिस्टीमवाल्यांना धन्यवाद. उपस्थित सर्व पुरुष, सर्व माता भगिनी, संयोजक, नियोजक, आयोजक सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणी समर्पित. योग्य माधव बाबांचा प्रसाद. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.